संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला. बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे लावतात एका महिलेसाठी. अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता? करा ना. आमच्या बापाचं काय चाललंय? आमच्या नादाला लागाल, सोडणार नाही, हे तेवढंच खरंय. आम्ही कुणाच्या नादा लागत नाही, पण आमच्या नादाला लागला तर आमच्यातला शिवसैनिक आजही जिवंत आहे. आम्ही आमचा शिवसैनिक मेलेला नाही. आम्ही बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. ज्याला कळायचं त्याला कळालं पाहिजे. संजना चिंता करू नको रे, हे आम्ही सगळेजण आहोत ना तुझ्या पाठीशी. जिल्ह्याचा पालकमंत्री काय असतं ना, मी दाखवून देतो तुम्हाला. बिचारी उभी राहिली, तिला पाडायला पैसे लावतात एका महिलेसाठी. अरे बांगड्या भराना चाल्या हो, कशाला राजकारण करता? जय शिवराय. खरं तर मला या वादात पडायचं नाहीये, पण संजय शिरसाट साहेबांनी वक्तव्य करत असताना थोडंसं जबाबदारीने वक्तव्य केलं पाहिजे. तुम्ही ज्यावेळेला म्हणताय शिरसाट साहेब की एका महिलेला पाडण्यासाठी पैसे खर्च केले, मुळात कोणी केले, काय केले, कोणाला दिले का, आम्ही तर काही पैसे खर्च केले नाही आणि सगळ्या जगाला माहिती आहे. तुम्ही कोणाबद्दल बोलताय मला माहित नाही आणि मला त्याची काही पडलेली पण नाही. पण महिलेला म्हणजे काय? अहो, तुमची शिवसेना, जे तुम्ही शिवसैनिक म्हणताय, ती तरी तुमच्या ताब्यात आहे काय? कारण दोन गोष्टी आहेत. एक तर कोणाचं घर फोडून कोण अशा पद्धतीचं तिकीट देतो, आणि दुसरी गोष्ट, तिकीट देत असताना इलेक्टोरल मेरिट कोणाचं होतं हे माहीत असताना तुमच्या पक्षप्रमुखांना कोणाला तिकीट द्यायचंय हेही निश्चित असताना ते तिकीट तुम्ही देऊ शकत नाही आणि ते तुम्हाला दुसऱ्याला द्यावं लागतंय. ही तुमची शिवसेना. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या डेड बॉडीने मुंबई बंद केली होती. ती शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना होती. ही असली शिवसेना काही कामाची नाही. गप्प बसलं की गप्प बसायचं, उठ म्हटलं की उठायचं, पुन्हा गप्प बसलं म्हटलं की गप्प बसायचं. शिरसाट साहेब, तुम्ही बाळासाहेब ठाकरे पाहिलेत, आम्ही पाहिलेत. बॉस ये नाही आहे, ठीक आहे. आणि दुसरी आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. तुम्ही म्हणताय की पालकमंत्री काय असतो हे मी दाखवून देतो. शिरसाट साहेब, स्टेटमेंट जबाबदारीने करा. कारण तिकीट ज्याला द्यायचं त्याला तुम्ही देऊ शकलेलं नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये हे बोलणं की पालकमंत्री काय असतो हे दाखवून देतो, अरे तुमचा पक्ष काय आहे हे तुम्ही दाखवून दिलंय. तुम्ही तिकीटच देऊ शकत नाही तुमच्या पक्षात कोणाला द्यायला पाहिजे त्याला. हा तुमचा पक्ष, ही तुमची अवस्था. असे तुमचे इज्जतीचे धिंडवडे कोणी काढलेत हे मी वेगळं सांगायची गरज नाहीये. जनतेची चर्चा आहे हो, मी बोलतोय असं नाही, वाईट वाटून घेऊ नका. त्यामुळे जबाबदारीने बोला. आणि खरंच मला पाहिजे, मला माहिती आहे तुमच्यात गुण आहेत, नाही आहेत असं नाही आहेत, पण ते गुण दाखवा, खरंच दाखवा. आणि कन्नड सोयगावच्या प्रत्येक शेतकऱ्याला नुकसान भरपाईचे पैसे पाठवा. एवढंच नव्हे, प्रत्येक वीज ग्राहकाला कायद्याप्रमाणे उलटी बिलं देण्याचे जे आदेश हेड ऑफिसचे आलेले आहेत, महावितरणचे, नवीन काही करायचं नाहीये तुम्हाला, त्याचं अनुपालन करायला भाग पाडा त्यांना. तेव्हा तुमच्यातला पालकमंत्री पदाचा दम जो तुम्ही सांगताय ना भाषणामध्ये, तो आम्हाला दिसेल. तोंडातनं वाफ काढल्याने होत नसतं, केल्याने होतं. तुम्ही करा. आम्ही ढोल घेऊन, काय मोठा हार घेऊन आम्ही शरीर विकू नये, आमच्याकडे पैसे, पण तुमचा सत्कार करू. दणदणीत, खणखणीत मी उभा राहीन सत्काराला. चला बाप दाखवा, नाही तर श्राद्ध घाला. नाहीतर म्हणू नका की जिल्ह्याला पालकमंत्री दाखवतो. खरंच तुमच्यात आहेत गुण, ते पण मान्य करतो, पण दाखवा ना. तुम्हाला दाखवता येईना, हा प्रॉब्लेम झालाय. दाखवा. स्वतःच्या अंगावरचे कातडं काढीन आणि तुम्हाला बूट शिवीन. कम ऑन, ऍक्सेप्ट द चॅलेंज अँड डू इट.